हे आहेत हलाल प्रॉडक्ट्स। ऑस्ट्रेलियामध्ये हे प्रॉडक्ट्स विकले जातात, त्यावर हलाल सर्टिफाईड असं लिहिलंय। अनेक मीट शॉपवर हलाल सर्टिफाईड असं लिहिलंय आणि प्रत्येक कन्झ्युमर आपापल्या चॉईसनुसार हे प्रॉडक्ट्स विकत घेतो। असंच हे प्रॉडक्ट्स भारतात सुद्धा मिळतात, पण आता उत्तर प्रदेशमध्ये मात्र हे प्रॉडक्ट्स मिळणार नाहीत। या व्हिडिओमध्ये आपण एका अशा प्रॉडक्ट विषयी आज बोलणार आहोत ज्याची इकॉनॉमी ही भारतातच $100 बिलियन एवढी आहे आणि हे प्रॉडक्ट्स हे अक्रॉस ऑल द रिलीजन कन्झ्युमर्सकडनं यूज होतात, पण एका स्पेसिफिक रिलीजनकडनं सुद्धा हे सर्वाधिक यूज होतात। बघा, निवडणुकांच्या तोंडावर एक मेजर डिसाइडिंग स्टेट म्हणून ज्या स्टेटकडे पाहिलं जातं तिथे म्हणजे यूपीमध्ये आता सरकारनं हलाल सर्टिफाईड प्रॉडक्ट्स हे बॅन केलेत। पब्लिक हेल्थ इंटरेस्ट समोर ठेवून हा बॅन आणल्याचं यूपी गव्हर्नमेंटनं म्हणलंय। सो यूपीमध्ये जिथे जिथे हलाल सर्टिफाईड प्रॉडक्ट्स बनवली जातात, स्टोअर केली जातात, डिस्ट्रीब्यूट होतात, विक्री होते, सेल होतो, तिथे इमिडिएट इफेक्टनं हा बॅन आणला गेला आहे। भारतात हलाल सर्टिफाईड प्रॉडक्टची इकॉनॉमी जसं मी म्हटलं की $100 बिलियन पेक्षा पण जास्त आहे। सो विचार करा की यूपीसारखं इतकं मोठं एक राज्य जेव्हा हे बॅन आणतं, त्यावरून अर्थातच आता मिक्स्ड रिॲक्शन समोर यायला लागल्यात। बिफोर वी कम टू एनी कन्क्लुजन, आय जस्ट थॉट टू एक्सप्लेन की बेसिकली हलाल म्हणजे काय, हलाल मीट म्हणजे काय, हलाल स्लॉटरिंग टेक्निक म्हणजे काय, हलाल म्हणजे स्पेसिफिकली फक्त नॉनव्हेज आयटमच का, किंवा हलाल सर्टिफाईड प्रॉडक्ट्स ही एक पॅरलल इकॉनॉमी आहे का, हे सर्टिफिकेशन देतं कोण, भारत सरकार देतं का याच्यामध्ये काही एजन्सीज आहेत, हे फक्त भारतातच आहे की जगभरात आहे। अर्थात निवडणुका काही महिन्यांवर आलेल्या असताना जेव्हा हा निर्णय होतो तेव्हा एका कम्युनिटीला टार्गेट करण्यासाठी आहे का, या सगळ्याची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत। त्यामुळे हा विषय फक्त सुरू झाला यूपीमध्ये, पण हलाल सर्टिफिकेशन हे संपूर्ण देशात होतं, महाराष्ट्रातही होतं। व्हॉट्सअप युनिवर कुठला हॅशटॅग ट्रेंड होण्याच्या आधी प्लीज वॉच दिस व्हिडिओ। जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि तुम्ही सबस्क्राईब केलंच असेल। सो लेट्स स्टार्ट, लेट्स फर्स्ट अंडरस्टँड की हा बॅन कशामुळे आणलाय, का आणलाय, वाय। लखनौमधल्या हजरतगंज पोलीस स्टेशनमध्ये यूपी पोलिसांनी एक केस रजिस्टर केली। त्यात असं म्हणणं आहे की हलाल सर्टिफिकेशन देणाऱ्या ऑर्गनायझेशन्स, एजन्सीज या लोकांच्या रिलीजियस सेंटिमेंट्सचा गैरफायदा घेत आहेत, खोटी हलाल सर्टिफिकेट्स दाखवून हलाल प्रॉडक्ट्स विकतायत। त्यामुळे पब्लिक इंटरेस्टसाठी सरसकट सगळ्या हलाल प्रॉडक्ट्सवर अख्ख्या यूपी राज्यामध्ये बंदी आणली गेली आहे। त्यामुळे आता कन्झ्युमर्सना यूपीमध्ये कुठलेही हलाल सर्टिफाईड एडिबल आयटम्स मिळणार नाहीत। 18 नोव्हेंबरला फूड कमिशनर ऑफिसरनी ही ऑर्डर काढली। ही तक्रार ज्यांनी केली आहे त्याच्यापैकी एकाने पोलिसात असं सांगितलंय किंवा असा आरोप केलाय की हलाल सर्टिफिकेशन इश्यू करण्याच्या नावाखाली काही अँटी नॅशनल एलिमेंट्स खूप मोठी कॉन्स्पिरसी करतायत, ज्यांच्या विरोधात तक्रार दाखल झाली आहे। त्यात या एकूण कंपन्या आहेत। हलाल हा एक अरेबिक शब्द आहे, म्हणजे त्याचा अर्थ आहे परमिसेबल, म्हणजे मान्यता प्राप्त। कुराणमधला जो एक हराम हा एक शब्द आहे, म्हणजे निषिद्ध किंवा फोबिडन, त्या शब्दाचा एक्झॅक्टली ऑपोजिट मिनिंग म्हणजे हलाल म्हणजे लॉफुल, नॉन फॉरबिडन। हा शब्द स्पेसिफिकली इस्लामिक डायटरी लॉशी जोडला गेलाय। द फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ द युनायटेड नेशन्सनुसार एखादा फूड आयटम जो प्रोसेस केलाय, ट्रेड केलाय इस्लामिक लॉ प्रमाणे, तो फूड आयटम हा कॅटेगराईज केला जातो हलाल म्हणून। सो इट्स सेम लाईक ऑर्थोडॉक्स ज्यूज हे कशरूत डायटरी रूल्स फॉलो करतात, ते कोशर असलेले म्हणजे ज्यूइश लॉनं परमिट केलेले पदार्थच कन्झ्युम करतात। इट्स सेम लाईक दॅट। सो इस्लामिक लॉ प्रमाणे हराम आयटम म्हणजे नॉन हलाल आयटम्स बेसिकली कोणते, तर पोर्क म्हणजे डुकराचं मांस आणि इंटॉक्सिकंट्स म्हणजे दारू, हे हराम आयटम्स आहेत। इव्हन नॉन पोर्क मीट जे असतं ते म्हणजे सपोज चिकन किंवा मटण, तर त्याचा सुद्धा सोर्स काय आणि त्या प्राण्याची कत्तल कशी झाली आहे, त्याच्यावर प्रोसेस झाली आहे का, या कॅटेगरीजवर ते मांस हे हलाल मांस आहे की नाही हे ठरतं। सो इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये सांगायचं म्हटलं तर हलाल मीट म्हणजे प्राणी मारण्याची एक स्पेसिफिक पद्धत, स्लॉटरिंग टेक्निक। ऑलराईट, आधी डिस्क्लेमर सांगते की जे व्हेजिटेरियन आहेत, जे कधी खाटिकाकडे गेले नाही आहेत मांस आणण्यासाठी, त्यांना मे बी हा जो स्पेसिफिक पॉईंट आहे हा थोडा वियर्ड वाटेल, तर मी 2-3 सेकंद थांबते। यू कॅन फॉरवर्ड दिस व्हिडिओ टू नेक्स्ट पॉईंट, पण मी हा पॉईंट स्किप करू शकत नाही कारण हे टेक्निक सांगणं गरजेचं आहे, म्हणजे हलाल सर्टिफाईड मीट मिळतं म्हणजे नेमकं काय आहे हे तुम्हाला कळेल।
सो बेसिकली स्लॉटरिंग टेक्निक हे आहे की कोंबडी किंवा कुठलंही एक लाईव्हस्टॉक मारताना एका सिंगल कटमध्ये मारायचा, म्हणजे इस्लामिक बिलीफनुसार कत्तल होण्याच्या प्राण्याच्या गळ्यावर हा घाव घालायचा आणि श्वसननलिका, अन्ननलिका, मुख्य धमन्या म्हणजे वेन्स आणि मानेच्या नसा एका घावात कट झाल्या पाहिजेत. आणि हे स्लॉटरिंग टेक्निक करताना तो प्राणी निरोगी असला पाहिजे, जिवंत असला पाहिजे, म्हणजे त्याच्या शरीरात रक्त हे प्रवाही असलं पाहिजे आणि त्या घावानंतर एका विंड पाईपनं सगळं रक्त त्या बॉडीतून बाहेर काढलं पाहिजे. आणि या प्रोसेस दरम्यान एका प्रार्थनेचं पठण होतं, त्याला म्हणतात शहादा. सो या स्लॉटरिंग टेक्निकप्रमाणे जी पोल्ट्री किंवा लाईव्हस्टॉक मारलं असेल त्याचं मांस हे हलाल मांस असं म्हटलं जातं. आता इस्लामिक स्लॉटरिंग टेक्निक जे आता मी तुम्हाला सांगितलं आणि इतर धर्मातलं, मग ते हिंदू किंवा शीख ह्या धर्मातलं स्लॉटरिंग टेक्निक काय, तर याच्यात एकच फरक आहे की हा घाव इतर धर्मातल्या स्लॉटरिंग टेक्निकमध्ये गळ्यावर नाही तर मानेवर घातला जातो आणि याला झटका टेक्निक म्हणतात. हे झटका टेक्निक हे मुसलमानांमध्ये अलाउड नाही आहे. मुस्लिम ओनर असलेल्या मीट शॉपमध्ये जर तुम्ही कधी गेला असाल तर तिथे स्पेसिफिकली हलाल मीट असं लिहिलेलं असतं, पण जर तुम्ही एखादा दुसऱ्या रिलिजनमधल्या ओनर, मीट शॉपचा जो ओनर आहे त्या खाटिकाकडे गेला असाल तर तिथे झटका असं डिक्लेअर केलेलं असतं. सो बेसिकली हा फरक आहे. पण आता नॉन मीट प्रॉडक्ट्स हे हलाल असतात का, तर येस. सो हलाल म्हणजे नेसेसरीली रिलेटेड टू नॉनव्हेज असं होत नाही, तर ज्या पदार्थामध्ये अल्कोहोल नाही आहे ते वेज पदार्थ हे हलाल असतात. सो बेसिकली कुठलाही कन्झ्युमेबल आयटम ज्याचं प्रोडक्शन हे मुस्लिम लॉप्रमाणे झालं आहे, त्याला धरून झालं आहे, तो आयटम हा हलाल आयटम म्हणून कॅटेगराईज केला जातो. सो सपोज एखादं औषध असेल, एखादी गोळी असेल, जर त्यात पिग फॅट जिलेटिन वापरलं असेल तर ते नॉन हलाल औषध होतं. किंवा मग पर्सनल केअरमध्ये पण अनेक हलाल पर्सनल केअर, हलाल सर्टिफाईड पर्सनल केअर्स आहेत. मग ते लिपस्टिक घ्या किंवा नेलपेंट घ्या किंवा पॅकेजिंगमध्ये आहेत, हे हलाल टॅग केलेले असतात. पण आता बेसिकली प्रश्न येतो की हलाल सर्टिफाईड प्रॉडक्ट्स आपण म्हणतोय, पण हू इज द ऑथॉरिटी टू सर्टिफाय धिस? ही हलाल सर्टिफिकेट्स कोण देतं, कोणाकडे हा अधिकार आहे? सो बेसिकली भारत सरकार ना हलाल सर्टिफिकेशन मॅन्डेटरी आहे असं म्हणतं, ना त्याबद्दल सरकारची ऑफिशियल रेग्युलेटर बॉडी आहे कुठली, ना युनिफाईंग रेग्युलेटरी लॉ आहे. भारतामध्ये कन्झ्युमर एडिबल प्रॉडक्ट्ससाठी कंपन्यांना फक्त द फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाचं म्हणजे FSSAIचं स्टँडर्ड सर्टिफिकेशन लागतं. पण भारतात वेगवेगळ्या अशा एजन्सीज आहेत ज्या या प्रॉडक्ट्सना, फूडना किंवा कंपन्यांना हलाल सर्टिफिकेशन ॲड ऑन एक्स्ट्राचं हलाल सर्टिफिकेशन पण देतात. या एजन्सीज जरी प्रायव्हेट असल्या तरी त्यांना गव्हर्नमेंटचं रेकग्निशन घ्यायला लागतं, गव्हर्नमेंटचं ग्रीन सिग्नल घ्यायला लागतो. म्हणजे गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड एजन्सीजचं सर्टिफिकेट असलं हलालचं की त्याचा फायदा या हलाल प्रॉडक्ट विकणाऱ्या कंपन्यांना होतो, नॅशनली पण आणि इंटरनॅशनली पण. सो या कंपनीजना गव्हर्नमेंट अक्रिडिएशन घ्यायला लागतं क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाच्या अंडर नॅशनल अक्रिडिएशन बोर्ड फॉर सर्टिफिकेशन बॉडीजकडून. याआधी गव्हर्नमेंटचं असं काही अक्रिडिएशन नव्हतं, पण याच वर्षाच्या सुरुवातीला ही सगळी जी सर्टिफिकेशन प्रोसेस आहे ती एक स्ट्रीमलाईन करण्यासाठी भारत सरकारनं एक चांगलं पाऊल उचललं होतं. ते म्हणजे त्यांनी एक स्कीम तयार केली ICAS नावाची, आणि या सगळ्या प्रायव्हेट एजन्सीजना सरकारनं सांगितलं की जर तुम्हाला हलाल सर्टिफिकेट इश्यू करायचं असेल तर 6 महिन्यात सरकारकडनं अक्रिडिएशन घ्यायला लागेल. आणि हा टाइम पिरियड सरकारनं अजून 6 महिन्यांनी आत्ता या ऑक्टोबरमध्ये पुन्हा एकदा वाढवला, एप्रिल 2024 पर्यंत. सो जे हलाल सर्टिफिकेशन देणाऱ्या एजन्सीज आहेत त्यांना अजूनही 6 महिन्यांचा पिरियड आहे सरकारकडनं अक्रिडिएशन घेण्यासाठी. सो मेजर हलाल सर्टिफाईंग ऑर्गनायझेशन्सपैकी आहेत हलाल इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, जमाईत उल्मा आय हिंद हलाल ट्रस्ट, ज्यांची या कंप्लेंटमध्ये पण नावं आहेत. हलाल इंडियाचं हे सर्टिफिकेशन हे कतार मिनिस्ट्रीमध्ये किंवा UAEच्या मिनिस्ट्रीमध्ये किंवा मलेशियन डिपार्टमेंट ऑफ इस्लामिक डेव्हलपमेंट यांच्याकडनं पण रेकग्नाइज होतं. आणि ही इंटरनॅशनल अक्रिडिएशन्स मी तुम्हाला याच्यासाठी सांगते कारण ही या कंपन्यांना महत्त्वाची असतात, या एजन्सीजसाठी महत्त्वाची असतात, कारण याच बेसिसवर भारतातनं ही इस्लामिक देशांना हलाल सर्टिफाईड प्रॉडक्ट्स या एजन्सीज एक्सपोर्ट करू शकतात आणि या एक्सपोर्टमधनं सुद्धा भारताला रेव्हेन्यू मिळतो. आता UP सरकारनं जो बॅन आणला आहे त्यात त्यांनी स्पेसिफाय केलं की एक्सपोर्ट होण्यावर बॅन नाही आहे, पण UP गव्हर्नमेंटच्या म्हणण्यानुसार हलाल सर्टिफिकेशन ही एक पॅरलल सिस्टीम आहे जी गोंधळ निर्माण करणारी आहे. फूड लॉ, फूड सेफ्टी आणि फूड स्टँडर्ड्स ॲक्टच्या सेक्शन 89ला धरून
या गोष्टी नाही. आणि या ऑर्डरमध्ये यूपी गव्हर्नमेंटनं असंही म्हटलंय की फूडच्या क्वालिटीवर, स्टँडर्ड्सवर निर्णय घेण्याचा अधिकार हा फक्त सेक्शन 29 मध्ये स्पेसिफाय केलेल्या ऑथॉरिटीज आणि इन्स्टिट्यूटकडेच आहेत, बाकी दुसऱ्या कुठल्या प्रायव्हेट इन्स्टिट्यूटकडे नाही आहेत. मग ऑन वॉट बेसिस हलाल सर्टिफिकेशन हे बेसिकली इश्यू होत. म्हणून यूपी सरकारच्या म्हणण्याप्रमाणे ऑइल, सोप, टूथपेस्ट यासारख्या प्रॉडक्ट्सना वेगळं परत हलाल सर्टिफिकेशन द्यायचं ही एक स्पेसिफिक कम्युनिटीला टार्गेट करणारी डेलिब्रेट क्रिमिनल कॉन्स्पिरसी आहे. वेज ज्या गोष्टी आहेत त्याला पण हलाल सर्टिफिकेट देणं याच्यामुळे एक अनफेअर फायनान्शियल बेनिफिट होतो एका स्पेसिफिक कम्युनिटीला आणि त्याच्यामुळे क्लास हेट्रेड होतोय, सोसायटीत फूट पडतीये आणि एक खूप मोठी कॉन्स्पिरसी अगेन्स्ट इंडिया होतीये. अर्थात ही कॉन्स्पिरसी आहे, हे डिवाइड हे सगळं जे आरोप होत आहेत हे अजून काही प्रूव्ह झाले नाही आहेत. तर यूपी सरकारचं हे सगळं म्हणणं आहे. यूपी सरकारच्या या निर्णयाला त्यांनी विरोध केलाय आणि हलाल एजन्सीजनी त्यांचे मुद्दे मांडलेत. हलाल काउन्सिल ऑफ इंडियाचे प्रेसिडेंट मुफ्ती हबीब युसुफ कासमी यांचं एक स्टेटमेंट आहे की हलाल काउन्सिल ऑफ इंडियाचं सर्टिफिकेशन घेऊन हलाल मीठ विकणाऱ्या नॉन मुस्लिम कंपन्या पण आहेच आहेत, म्हणजे मग वेंकीज असेल, त्याच्यात गोदरेज असेल, जे हलाल सर्टिफाईड मीठ विकतात आणि त्यांच्या बिझनेसमध्ये त्यांना प्रॉफिटच होतोय. त्याच्यामुळे फक्त एकाच कम्युनिटीला याचा फायदा होतोय असं म्हणणं योग्य नाही. आणि या केसमध्ये अजून एका हलाल सर्टिफिकेट इश्यू करणाऱ्या कंपनीचं नाव आहे जमायत उलमा आय हिंद हलाल ट्रस्ट. त्याचे जे CEO आहेत नियाज फारुकी, त्यांनी द वायरला दिलेल्या एका बाईटनुसार किंवा रिॲक्शननुसार असं म्हणलंय, त्यांनी असं स्टेटमेंट केलं की या बॅनमुळे मॅन्युफॅक्चरर्स आणि सेलर्स, विक्रेते या दोघांनाही खूप मोठा फटका बसणार आहे. तो फक्त मुस्लिम कम्युनिटीमध्ये नाही आहे तर अक्रॉस ऑल कम्युनिटीजमध्ये आहे. या फर्मनी असं पण म्हणलं, या एजन्सीने असं पण म्हणलं आहे की भारत सरकारच्या आदेशाप्रमाणे, जो मी तुम्हाला सांगितला जो या वर्षाच्या सुरुवातीला होता, तर त्या भारत सरकारच्या आदेशाप्रमाणे या एजन्सीनं NAB, CB आणि क्वालिटी काउन्सिल ऑफ इंडियाकडे रजिस्ट्रेशनसुद्धा केलं आहे, अक्रिडिएशनसुद्धा घेतलं आहे. मग हा बॅन कशासाठी असं त्यांचं म्हणणं आहे. सुरुवात मी सांगितली की ऑस्ट्रेलियात पण हलाल सर्टिफाईड प्रॉडक्ट्स मिळतात. मग ऑस्ट्रेलियात सुद्धा असेच वाद होतात का? तर हे लक्षात घ्या की हलाल सर्टिफिकेशन आणि त्याची इकॉनॉमी हा एक खूप मोठा विषय आहे. ऑस्ट्रेलियात सुद्धा सरकारचा फॉर्मल रोल असा काही या हलाल सर्टिफिकेशनबद्दल नाही आहे की कुठली सरकारची कंपनी आहे जी हलाल सर्टिफिकेशन देते. पण मुस्लिम कम्युनिटीचे धार्मिक राईट्स जे आहेत ते सेफ ठेवण्यासाठी ते बघता ऑस्ट्रेलियातसुद्धा काही गव्हर्नमेंट रेकग्नाइज्ड एजन्सीज आहेत ज्या हलाल सर्टिफिकेशन देतात आणि त्याप्रमाणे ते हलाल सर्टिफाईड प्रोडक्ट्स विकले जातात. आता हे सगळं तुम्हाला नीट कळल्यानंतर या सगळ्यातनं साहजिकच मला असं वाटतं की काही प्रश्न आपल्याला पडायला पाहिजेत. ते म्हणजे एकतर भारत सरकारनं हलाल सर्टिफिकेशन प्रोसेस स्ट्रीमलाईन करतंय, त्याचा प्रयत्न सुरू केला आहे या वर्षाच्या सुरुवातीला, विच इज अ गुड मूव्ह. मग ती प्रोसेस पूर्ण व्हायच्या आधीच हा बॅन का? अजून सरकारनं 6 महिने दिलेत या एजन्सीजना अक्रिडिएशनसाठी. मग निवडणुकांना 6 महिने असताना घेतलेल्या या स्टेपकडे तुम्ही कसं बघता? यातली एक एजन्सी असंही म्हणते की त्यांनी अक्रिडिएशन घेतलंय तरी पण हा बॅन का? मग हा बॅन हा फक्त या एजन्सीवर येणार का जे नॉन मुस्लिम मोठ्या कंपन्या आहेत, मग जे हलाल सर्टिफाईड प्रॉडक्ट्स विकतात ते सर्टिफिकेशन त्यांना याच एजन्सीकडनं मिळतं, मग त्या कंपन्यांवर पण बॅन आणलं जाणार का? त्या कंपन्यांचे प्रॉडक्ट्स पण पूर्णपणे फेकले जाणार का? बेसिकली पुढचा प्रश्न हा येतो की वी ॲज अ कन्झ्युमर आपल्याकडे नेहमीच असा एक चॉईस आहे की हलाल सर्टिफाईड प्रॉडक्ट्स घ्यायची की नॉन हलाल घ्यायची. आणि हा चॉईस जगभरात आहे, असं काही नाही की फक्त तो भारतातच आहे. मग रेग्युलेशन प्रोसेस जी अजून पूर्ण झालीच नाही आहे ती पूर्ण होण्याच्या आधी किंवा आरोप प्रूव्ह होण्याच्या आधीच हा सरसकट मोठा बॅन योग्य आहे का? आणि जर हलाल सर्टिफिकेशन इकॉनॉमी ही जर खूप मोठी एक पॅरलल इकॉनॉमी आहे, जशी फॉर एक्झाम्पल शेअर मार्केट एक खूप मोठी पॅरलल इकॉनॉमी आहे आणि त्यामुळे त्यावर एक सेबीसारखा रेग्युलेटरी अथॉरिटी आहे, तशी मग हलाल सर्टिफिकेटवर नजर ठेवण्यासाठी रेग्युलेटरी अथॉरिटी सरकारला तयार करता येणार नाही का इन्स्टेड ऑफ बॅन? हे मोठे प्रश्न आत्ता तरी माझ्या डोक्यात आहेत. त्या व्यतिरिक्त असे अजून बरेच अनेक प्रश्न आहेत जे ओघानं येतात डोक्यात. ते आता मी या व्हिडिओत सांगत नाही, ते तुम्हाला कळले असतील तर तुम्हीच कमेंटमध्ये लिहा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत प्लीज हा व्हिडिओ पोहोचवा. पुढच्या व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन भेटणारच आहोत. तोवर नमस्कार.